मध्ये आलात तर हे नक्की करा। ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो ममलेश्वर महादेवाचे दर्शन करण्यासाठी। खूपच जास्त गर्दी आम्हाला मिळाली। गुरुजी ओम नमः शिवायचे नारे करत सर्वांना प्रोत्साहन देत होते। महादेवाचे दर्शन झाल्यानंतर निघालो। ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन आणि ही ट्रिप करासाठी आठवण राहिली। थोडी पेटपूजा करून महेश्वर किल्ला बघण्यासाठी। हा द्वार तर खूपच मोठा होता। मध्ये बघताच मी थोडा कन्फ्यूज झालो। मध्ये सामान्य घरे व दुकाने दिसत होती। आम्ही नक्की कुठे आलो आहोत? पुढे पुढे गेल्यावरती आम्हाला मंदिरे वगैरे दिसू लागली। मी मंदिरातून दर्शन करून झाल्यानंतर पुढे गेलो। ते या अद्भुत महादेवाचे दर्शन करून आम्ही किल्ल्याकडे निघालो। महेश्वर किल्ल्यामध्ये एंट्री करताच आम्हाला जाणवत होते की या किल्ल्याची भव्यता आणि दिव्यता किती मोठी आहे। बांधकाम, किल्ल्याचे नक्षीकाम पाहून आज किती अनमोल आहे याची जाणीव होते। झाल्यानंतर आम्ही बोट राईड केली नर्मदा नदीच्या मधोमध असलेल्या महादेवाच्या मंदिरापर्यंत। मस्ती करत बोट राईडचा पूर्ण आनंद घेतला। त्याच्या मंदिरापाशी उतरून महादेवाचे दर्शन केले। आम्ही नदीच्या बाजूचा घाट पाहिला। ते आंघोळ करत होते। ते नदीत खेळून मज्जा करत होते। ज्योतिरायाची मूर्ती अशी नदीत का असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे काशी विश्वनाथ महादेवाचे मंदिर जे किल्ल्याच्या बाजूलाच आहे। फिरण्यात आम्हाला पूर्ण 1 दिवस गेला। पण खरंच आम्हाला असे वाटत होते ओंकारेश्वर आणि महेश्वर हे सोबत एका दिवसामध्ये कंप्लीट होऊ शकणार नाही। पण महादेवाच्या कृपेमुळे आमचे ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचे दर्शन सुद्धा झाले आणि महेश्वर किल्ला सुद्धा पाहायला मिळाला। आणि आम्ही तसेच परत निघालो इंदोरच्या दिशेने। आणि इंदोरमध्ये पोचता आम्हाला वाजले रात्रीचे 9:30। तर इंदोरमध्ये पोचल्यावरती हॉटेलमध्ये थोडासा आराम करून आम्ही लगेच निघालो इथला फेमस सराफा बाजार मार्केट फिरण्यासाठी। तर सराफा बाजारमध्ये आम्ही काय काय मज्जा केली ते सर्व पाहू नेक्स्ट पार्टमध्ये। तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट पार्टसाठी सबस्क्राईब करून ठेवा।